सो दिस इज अ पायचम एडिटर. ठीक आहे. आणि मला इथं बघा स्टार्ट फ्री ट्रायल, म्हणजे मला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे आता फ्री ट्रायलमध्ये टाकलेलं आहे. ओके. मग आता मला काय करावं लागेल, आता त्या वेबसाईटवरती जाऊन कुणाच्या या पायचामच्या तिथं जाऊन मला स्वतःला ॲज अ स्टुडंट म्हणून रजिस्टर्ड करावं लागेल. आणि स्टुडंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग मला ते काय करतील, एक फ्रीवाला पायचाम मला देतील. ठीक. आता काय करायचं आहे बघा, हे आहे पायचामचे एडिटर. आणि या पायचामच्या एडिटरमध्ये मला हा फोल्डर जो आहे आपला आधीचा फोल्डर, तर हा फोल्डर मला काय करायचं आहे तिथं कॉन्फिगर करायचा आहे. मग तिथं जर हा फोल्डर जर मला कॉन्फिगर करायचा झाला तर मी कसा कॉन्फिगर करेन, तर इथं कोपऱ्यामध्ये दिसते, कोपऱ्यामध्ये फाईल नावाचा ऑप्शन आहे. ठीक आहे. आणि या फाईल नावाच्या ऑप्शनमधून मी इथं काय म्हणेन ओपन. तर कुठलं फोल्डर हे जानेवारी पायथॉन 26 हे फोल्डर मला काय करायचं आहे इथं ॲड करायचं आहे. सो ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर एक प्रॉम्प्ट येतो. तो प्रॉम्प्ट सांगतो की हे प्रोजेक्ट तुम्हाला कुठं ओपन करायचं आहे, याच विंडोमध्ये ओपन करायचं आहे जे की करंट आहे का नवीन विंडोमध्ये ओपन करायचं. तर ऑलवेज काय म्हणायचं, नवीन विंडोमध्ये मला हे प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. म्हणून मी एक न्यू विंडो घेतली. त्याला बंद करा. ठीक आहे. मी हा जो आहे हा वाला त्याला काय करतोय, मी त्याला क्लोज करतोय. आणि त्याच्यानंतर कोणता ओपन केला होता, हा जो की आपला प्रोजेक्टच्या फोल्डरमधला आहे का त्याच फाईल चेक करा की हे पायथॉन नोव्हेंबर डिसेंबर फोल्डर, त्याच्यात डेटा टाईप्स अँड ऑपरेटर्स, आणि त्याच्यानंतर आपलं दुसरं. ठीक आहे. आणि त्यासोबतच मला काय करायचं आहे, त्याच्यामध्येच आपण इथं notes.txt नावाची फाईल, जे की नोट्स पण याच्यामध्ये काय आहेत, जे आपण सुरुवातीपासून नोट्स डिस्कस केलेले होते त्या सगळ्या नोट्स पण इथंच आहेत. ठीक आहे. तर हे आपण डिस्कशन केलं होतं लास्ट टाइम, एवढे पॉईंट. कळलं. आता त्याच्यानंतर मग नेक्स्ट टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे कोणता. नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे, मी कोणतं फोल्डर ओपन केलेलं आहे, जानेवारीचं केलेलं आहे. आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरचं करायचं आहे. तर परत काय केलं, परत फाईलवरती ओपन. इथं बनवलंच नाही का फोल्डर, इथं आहे. आणि काय म्हटलं इथून परत न्यू विंडो. ह्याला बंद करा. आणि हा नवीन पायचाम ओपन केला. ठीक आहे. लुपिंग स्टेटमेंट, स्ट्रिंग, आणि हे पायथॉन नोव्हेंबर डिसेंबरचं फोल्डर. आणि त्याच्यामध्ये आपण हे लास्ट टाइम नोट्स आपण डिस्कस केलेल्या स्ट्रिंगचे फंक्शन्स वगैरे. आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो टॉपिक इथं डिस्कस करायचा आहे त्या टॉपिकचं नाव काय आहे, दॅट इज कॉल्ड एज द, पुढचा जो टॉपिक डिस्कस करायचा आहे दॅट इज कॉल्ड डिक्शनरी इन पायथॉन. ठीक आहे. पायथॉनमध्ये डिक्शनरी डिस्कस करायचं आहे की डिक्शनरी काय कन्सेप्ट आहे. तर सध्या आपण काय डिस्कस करतो आहे, आपण डिफरंट डेटा टाईप आपण काय करतो आहे डिस्कस करतो आहे. आणि साईड बाय साईड काय केलं, साईड बाय साईड हा जो प्रोजेक्ट आहे तर ह्या प्रोजेक्टवरती राईट क्लिक केलं. आणि राईट क्लिक करून मला काय करायचं आहे, एक नवीन फोल्डर ॲड करायचं आहे. आणि त्या फोल्डरला काय म्हणतो आपण, डायरेक्टरी. ठीक आहे. आता इथं फोल्डर नाव नाही येत, इथं काय नाव येतं, डायरेक्टरी. तर ह्या डायरेक्टरीवरती क्लिक केलं आणि त्या डायरेक्टरीला एक नाव दिलं. म्हणजे आपण आता कोणाचे एक्झाम्पल बघतोय, डिक्शनरीचे एक्झाम्पल म्हणून एक फोल्डर इथं काय केलं, इथं क्रिएट केलं. समजलं. हे नवीन डायरेक्टरी कशी क्रिएट केली, आपला जो प्रोजेक्ट आहे हा मेन प्रोजेक्ट, याच्यावरती मी काय केलं, राईट क्लिक करून काय केलं, न्यू, त्याच्यानंतर काय म्हटलं, डायरेक्टरी. ठीक आहे. एक नवीन फोल्डर आपण काय केलं, एक नवीन फोल्डर आपण बनवलं. त्याच्यानंतर पुढे मग आता हे फोल्डर तर बनलं तुमचं. मग आता या फोल्डरमध्ये आपल्याला काय करायचं, पायथॉनच्या फाईल ॲड करायच्या. जसं या फाईल्स आहेत तशा काय करायच्या, तशा या फाईल्स मला इथं ॲड करायच्या. म्हणून काय म्हटलं तर राईट क्लिक, न्यू, आणि पायथॉन फाईल. ठीक आहे. राईट क्लिक, न्यू, पायथॉन फाईल. पण कुठं ॲड करतोय आपण पायथॉनची फाईल, आपण ॲड करतोय पायथॉनची फाईल डिक्शनरीमध्ये. सो राईट क्लिक, न्यू, पायथॉन फाईल. आणि काय नाव दिलं इथं येऊन,
तर इथं नाव दिलं डिक्ट एक्झाम्पल फर्स्ट, बरोबर आहे, आणि एक डिक्ट एक्झाम्पल फर्स्टची फाईल काय झालं तयार झाली. समजलं. याचा फॉन्ट वगैरे जर तुम्हाला वाढवायचा झाला, या एडिटरचा फॉन्ट वगैरे जर वाढवायचा झाला तर या फाईलमध्ये जायचं आणि फाईलमधून तुम्हाला जायचे कुठं, सेटिंग्स. ठीक आहे. आणि त्या सेटिंग्समध्ये गेल्यानंतर इथं हा मोड तो दिसतो, लाईट मोड, डार्क मोड, कुठं काम करायचं आहे तिथं तुम्ही काय करा, मला काम करा. ठीक आहे. जसं की मी मोड घेतला लाईट, किंवा मी मोड घेतला कुठला, डार्कवाला, डार्क. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं येऊन सर्च करा. काय सर्च करायचं आहे मला, फॉन्ट हे नाव सर्च करायचं आहे. काय नाव सर्च केलं, फॉन्ट. आणि फॉन्ट म्हटल्यानंतर एडिटर, इथं एडिटरचा फॉन्ट मला चेंज करायचा आहे. फॉन्ट टाकलं, FONT फॉन्ट. ठीक आहे, आलं. फॉन्ट टाकल्यानंतर आणि इथं किती, फॉन्टची साईज किती आहे, 22. इथून तुम्ही चेंज करू शकता. समजलं. आणि फॉन्टचा टाईप कोणता ठेवायचा, तुम्हाला कोणत्या टाईपचा फॉन्ट वापरायचा आहे ते इथं सेट करू शकता. हे असं म्हणजे फॉन्ट वगैरे वाढवायचा झाला तर इथं हे फॉन्ट वगैरे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. फाईल्समध्ये जाऊन काय केलं, सेटिंग्समध्ये जाऊन काय सर्च करतो आपण, फॉन्ट. आणि फॉन्ट इथून तुम्ही काय करू शकता, आता इथं किती, 22. मी म्हटलं इथं फॉन्ट किती ठेवायचा आहे, 26. अप्लाय करा. ओके. म्हणजे हा फॉन्ट किती झाला आता, हा 26. ठीक आहे. तर हे झालं काय, हे थोडक्यात इन्फॉर्मेशन कोणाची, पायचार्म. तर या पायचार्ममध्ये नवीन फोल्डर्स ॲड करणे. सो राईट क्लिक केलं, नवीन फोल्डर ॲड करत गेलो आपण, डायरेक्टरी. ठीक आहे. हे असं कळलं. आता याच्यामधूनच तुम्ही काय करू शकता, याच्यामधूनच तुम्ही HTMLची फाईल पण तयार करू शकता, डॉकरची फाईल पण तयार करू शकता, ज्युपिटर नोटबुकला पण जाऊ शकता. ठीक आहे. तर एवढे सारे ऑप्शन्स कशामध्ये अवेलेबल आहेत, एवढे सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत या एडिटरमध्ये. ठीक आहे. तर बघा नोट्समध्ये, पहिल्यांदा नोट्समध्ये की काय पॉईंट डिस्कस करतो आहे आपण, डिक्शनरी, पायथॉनमधली डिक्शनरी आपण डिस्कस करतो आहे. तर याच्यामध्ये जो माझा पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय डिक्शनरी. सो व्हॉट इज मीन बाय द डिक्शनरी म्हणजे काय. ठीक आहे. डिक्शनरी म्हणजे काय, कोणाला म्हणतो आपण डिक्शनरी. ओके. डिक्शनरी कशी असते बघा, तर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स याच्यावरती पण विचारतात, लिस्टवरती पण इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतात, डिक्शनरीवरती पण इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतात. इंटरव्ह्यू क्वेश्चन फिक्स म्हणजे फिक्स असतं, कशावरती, डिक्शनरी. कळतंय. तर काय काय म्हटलं मी तुम्हाला, एक इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स शेअर करतो, फक्त क्वेश्चन्स, त्याचे आन्सर्स तुम्ही काढायचे. समजलं का. त्याचे आन्सर्स काय करायचे, तुम्ही काढायचे. आन्सर्स कुठं काढायचे, नोटबुकवरती. क्वेश्चन लिहायचा, त्याचा आन्सर काय करायचं, नोटबुकवरती राईट करायचं. एवढं काम करा. म्हणजे इन फ्युचर जर तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला तर तुमच्याकडे काय असेल, नोटबुक इन्स्टेड ऑफ PDF. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय द डिक्शनरी. डिक्शनरी कशाला म्हणतो आपण, अ डिक्शनरी इन अ पायथॉन, a dictionary in a Python is a collection of data. कशाचं कलेक्शन आहे, कलेक्शन ऑफ डेटा stored in कोणत्या फॉर्मॅटमध्ये, की व्हॅल्यू पेअर फॉर्मॅट. stored in की व्हॅल्यू पेअर फॉर्मॅट. कळलं डेफिनेशन. काय डेफिनेशन डिक्शनरीची, अ डिक्शनरी इन अ पायथॉन इज अ कलेक्शन ऑफ डेटा. आता हा पण काय आहे, डेटाचं कलेक्शन आहे. ठीक आहे. इज अ कलेक्शन ऑफ डेटा स्टोर्ड इन अ कोणत्या फॉर्मॅटमध्ये, की व्हॅल्यू फॉर्मॅटमध्ये.
ठीक आहे. लिस्टमध्ये कसं असतं, लिस्टमध्ये एलिमेंट स्टोर्ड असतात, पण लिस्टचे एलिमेंट आपण गेट कसे करतो, इंडेक्सनी गेट करतो. ठीक आहे. टपलचे सुद्धा एलिमेंट आपण कसे गेट करतो, इंडेक्सनी गेट करतो. स्ट्रिंगचे सुद्धा एलिमेंट आपण कसे गेट करतो, इंडेक्सनी गेट करतो. बरोबर आहे. मग आता तसा कन्सेप्ट डिक्शनरीमध्ये नाही ना इंडेक्सिंगचा. तर इंडेक्सचे म्हणजे डिक्शनरीचे एलिमेंट जर मला ॲक्सेस करायचे झाले तर मी काय वापरेल, की वापरेल. समजते, काय वापरेल मी, की. जर मला की समजली तर त्याची व्हॅल्यू मला काय करता येते, गेट करता येते. समजतं काय म्हटलं मी, जर मला की जर कळाली, की जर समजली, मला काय की आहे, कोणत्या कीची व्हॅल्यू मला गेट करायची आहे, हे जर मला समजलं तर मला काय गेट करता येईल, त्याची व्हॅल्यू गेट करता येईल. क्लिअर आहे. समजते कोण काय बोलतोय. ठीक आहे. सो काय म्हटलं मी, अ डिक्शनरी इन अ पायथॉन इज अ कलेक्शन ऑफ डेटा स्टोर्ड इन अ व्हॅल्यू ऑफ की पेअर, म्हणजेच की पेअर व्हॅल्यू, की व्हॅल्यू पेअर फॉर्मॅट. ठीक आहे. सो इट इज अ जस्ट लाईक, इट इज अ जस्ट लाईक कोणासारखा, इट इज अ जस्ट लाईक अ वर्ड डिक्शनरी. तुमच्याकडे आपल्याकडे जे वर्ड डिक्शनरी असते, बरोबर आहे, शब्दांची डिक्शनरी असते ना आपल्याकडे, ऑक्सफोर्डची वगैरे. त्याच्यामध्ये कसं असतं, त्याच्यामध्ये एक वर्ड असतो, त्याची काय असते, मिनिंग असतो. ठीक आहे. जस्ट इट इज अ जस्ट लाईक अ वर्ड डिक्शनरी इन दॅट काय असतं, वर्ड इन दॅट खाली लिहा, काय असतो वर्ड, आणि वर्डचा काय असतो, मिनिंग. बरोबर आहे. आता वर्ड म्हणजे काय झालं, की, आणि मिनिंग काय झाली, त्याची व्हॅल्यू. जर मला वर्ड समजलं तर त्याची व्हॅल्यू गेट करता येईल मला. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण डिक्शनरी. समजतंय, डिक्शनरी कळते. एक्झाम्पलमध्ये बघायला गेलं तर, और याचा जर सिंटॅक्स बघायला गेला, सिंटॅक्स फॉर द कोणाचा, डिक्शनरीचा सिंटॅक्स जर बघायला गेलं तर सिंटॅक्स जो येतो डिक्शनरीचा तो कसा येतो, जो सिंटॅक्स आहे डिक्शनरीचा तो कसा येतो, व्हेरिएबलचं नाव, व्हेरिएबल नेम इज इक्वल टू. ठीक आहे. डिक्शनरी कशा डिफाईन करतो आपण, कर्ली ब्रेसमध्ये आपण डिफाईन करतो डिक्शनरी कशामध्ये डिफाईन करतो, कर्ली ब्रेस. याला काय म्हणतो आपण, कर्ली ब्रॅकेट. कळतंय. आणि या कर्ली ब्रॅकेटमध्ये काय असतं, तर या कर्ली ब्रॅकेटमध्ये असतं दॅट इज कॉल्ड की, कोलन, त्याची काय असते, व्हॅल्यू फर्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉमा द्या, दुसरी की, कोलन, त्याची व्हॅल्यू. बरोबर आहे. त्याच्यानंतर असं करत करत तुम्ही किती पण काय करू शकता, तुम्ही किती पण व्हॅल्यू ॲड करू शकता. म्हणजे हे सिंटॅक्स कोणाचा, डिक्शनरीचा सिंटॅक्स. डिक्शनरी आपण हमेशा कशामध्ये डिफाईन करतो, कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण डिफाईन करतो. लिस्ट आपण कशात डिफाईन केली, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. टपल कशामध्ये डिफाईन केलं, पॅरेंथेसिसमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे डिस्कस करणार आहे सेट सुद्धा डिक्लेअर केला जातो कशामध्ये, कर्ली ब्रॅकेटमध्ये. मग आता कन्फ्युजन होतं ना कंपायलरमध्ये, की डिक्शनरीला पण कर्ली ब्रॅकेट आहे, सेटला पण कर्ली ब्रॅकेट आहे. ठीक आहे. मग हे डिफरन्शिएशन कसं सॉल्व केलं जातं, जर मी कर्ली ब्रॅकेटमध्ये की व्हॅल्यू जर राईट केलं तर त्याचा मिनिंग काय झाला, डिक्शनरी. आणि जर मी कर्ली ब्रॅकेटमध्ये जर सिम्पल व्हॅल्यू राईट करत गेलो तर तो काय झाला, सेट. ठीक आहे. तर हे असं डिफरन्शिएशन काय केलं जातं, हे असं डिफरन्शिएशन केलं जातं कंपायलरमध्ये. ठीक आहे. कळते का ऑनलाईन काय बोलतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो पुढचा पॉईंट येतो, पुढचा जो क्वेश्चन येतो, दॅट इज कॉल्ड वाय वी यूज डिक्शनरी. ठीक आहे. काय म्हटलं, वाय वी यूज डिक्शनरी. डिक्शनरी आपण काय यूज करतो. ठीक आहे. मग डिक्शनरी आपण काय यूज करतो, की डिक्शनरी कधी यूज करायची आणि कशासाठी यूज करायची. जर मला काय करायचं झालं, जर मला माझ्या ॲप्लिकेशनमध्ये जर मला एखादी फास्ट सर्चिंग करायची झाली, काय म्हटलं मी, मला सर्चिंग करायची झाली, फास्ट सर्चिंग करायची झाली, तर या केससाठी मी काय वापरणार,
डिक्शनरी, कारण इंडेक्सिंग यस ठीक आहे. जर मी इंडेक्सिंगपेक्षा जर विचार केला तर इंडेक्सिंगपेक्षा कीने जर मी सर्च करायला गेलो तर कीची व्हॅल्यू मला पटकन भेटेल ॲज कम्पेअर टू इंडेक्सिंग. ठीक आहे, कारण की जर मी डायरेक्ट दिली तर मला त्याची व्हॅल्यू भेटते ना डायरेक्टली, आणि जर मी इंडेक्स पास केला तर काय होणार आहे, तो इंडेक्स सर्च करत बसणार आहे कुठल्या इंडेक्सला काय कुठं, तो परत म्हणजे इंडेक्स कसा सर्च करेल हा 1 2 3 4 5 बरोबर आहे का नाही, आणि माझा इंडेक्स आहे 100. मग हा काय करेल 1 2 3 4 5 6 7 8 अप टू कुठंपर्यंत 100पर्यंत सर्चिंग करत बसेल. आणि जर त्याच्या जागी जर मी काय पास केलं, की पास केली, तर डायरेक्टली मला त्याची काय भेटणार, व्हॅल्यू भेटणार. म्हणजे इंडेक्सिंगपेक्षा जर मी काय वापरलं, की वापरली, तर थोडीशी फास्ट सर्चिंग काय होईल, मला फास्ट एलिमेंट गेट करता येईल. समजते का, कळत आहे. मग आता याच्यासाठी 2 रिझन आहेत की बाबा डिक्शनरी काय यूज करायची. पहिला रिझन जो आहे, पहिला रिझन काय सांगणार तुम्ही, फास्ट सर्चिंग. ठीक आहे, काय करणे मला, जर मला फास्ट सर्चिंग जर करायची झाली तर त्यासाठी मी काय यूज करेन, डिक्शनरीचा वापर करेन. त्याच्यानंतर दुसरं रिझन याच्यासाठी काय असणार आहे की ज्यावेळेस मी डेटा स्टोअर करेन डिक्शनरीमध्ये, काय म्हणतोय मी, ज्यावेळेस मी डेटा स्टोअर करेन कशामध्ये, डिक्शनरीमध्ये, तर तो डेटा एक मिनिंगफुल काय असणार आहे, मिनिंगफुल लेबल्समध्ये स्टोअर असणार आहे. ठीक आहे, काय म्हटलं मी, मिनिंगफुल लेबल्स, मिनिंगफुल लेबल असतात. की म्हणजे काय असते, एक मिनिंगफुल असतं काहीतरी. ठीक आहे, आता की एकतर इंटिजर व्हॅल्यू असते, नाहीतर ती कोणती व्हॅल्यू असते, स्ट्रिंग व्हॅल्यू असते. समजते का, की प्रत्येकाची डिफरंट असते, की डुप्लिकेट होत नाही पण व्हॅल्यू डुप्लिकेट होते. ठीक आहे, मी काय म्हटलं, की हे हमेशा युनिकच असते, की डुप्लिकेट होत नाही. जर डुप्लिकेट की झाली तर काय प्रॉब्लेम होतो ते चेक करूया. काय प्रॉब्लेम होतो, जर माझ्याकडे 2 की आहेत सेम नावाच्या, ठीक आहे, तर तो काय करतो, डिक्शनरी काय करते, जी शेवटची जी की आहे ना लेटेस्टवाली, ती की उचलते, जुनीवाली नाही उचलत. कळलं का, बघूया आपण प्रॅक्टिकलीमध्ये, म्हणजे कळेल तुम्हाला. कोण, डिक्शनरी म्युटेबल आहे. डिक्शनरी कशी आहे, म्युटेबल आहे. की कशी असते, की जी असते ते इम्युटेबल्स असतं. व्हॅल्यू कशी असतात, म्युटेबल. की कशी असते, इम्युटेबल. व्हॅल्यू कशी असतात, म्युटेबल. एकदा की डिफाईन केली, की म्हणजे कोण असते, एकतर इंटिजर नाहीतर स्ट्रिंग. आता इंटिजर नंबर कसा असतो, इम्युटेबलच आहे ना. स्ट्रिंग कशी आहे, इम्युटेबलच आहे. म्हणजे की कशी असते, की असते इम्युटेबल. व्हॅल्यू कशी असतं, व्हॅल्यूमध्ये तुम्ही लिस्ट पण पास करू शकता, व्हॅल्यूमध्ये तुम्ही टपल पण पास करू शकता. बरोबर आहे की नाही, कळतंय, समजते का ऑनलाईन काय म्हटलं मी. ठीक आहे, दुसरा रिजन काय याच्यामध्ये, डेटा शुड, काय म्हटलं मी, डेटा शुड बी स्टोर्ड विथ meaningful labels. Okay, data should be stored with meaningful labels. म्हणजे आपण एक ठराविक एक चांगले नावं देत असतो कीला. त्याच्यामुळे डिक्शनरीचा फायदा कशासाठी करतो आपण, म्हणजे डिक्शनरी का वापरायची, तर या 2 रिझनसाठी आपण काय करतो, डिक्शनरी आपण वापरतो. काय नाही, कीने ॲक्सेस करायची असते. ठीक आहे, आता याच्या पुढे याच्या काही मेथड्स आहेत जे की आपल्याला ह्याला ॲक्सेस कसं करायचं. ठीक आहे, समजतं. या 2 करण्यासाठी काय करतो आपण, तर या 2 करण्यासाठी आपण यूज करतो कोण, डिक्शनरी. याचं जर रिअल लाईफ एक्झाम्पल जर बघायचं झालं, रिअल लाईफ एक्झाम्पल, तर रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही काय सांगणार, तर रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता का, फोन कॉन्टॅक्ट, फोनमध्ये कॉन्टॅक्ट. ठीक आहे, फोनचे कॉन्टॅक्ट, त्याचं नाव स्टोअर करता तुम्ही,
नाव कसं स्टोअर करता? बरोबर आहे. कॉन्टॅक्ट नाव कसे स्टोअर करता? नाव त्याचा नंबर, नाव त्याचा नंबर, म्हणजे नाव काय झाली त्याची की, आणि नंबर काय झालं त्याचा व्हॅल्यू, की व्हॅल्यू, की व्हॅल्यू. बरोबर आहे. तुम्ही काय सर्च करता? तुमच्या डोक्यात नंबर बसतात का 100 लोकांचे? काय सर्च करता तुम्ही? की सर्च करता. मग नावं सर्च करतो आपण, करतो का नाही महेश? माझा नंबर जर सांग म्हणलं तर सांगता येतो का? नाही. मग काय सर्च करणार तुम्ही? माझं नाव सर्च करणार. मग काय भेटणार तुम्हाला? माझा नंबर भेटणार. रिअल लाईफ एक्झाम्पल आहे ना फोन कॉन्टॅक्ट. ठीक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही फोनकडे बघाल तेव्हा तेव्हा काय काय बनायचं? इट इज अ डिक्शनरी. ठीक आहे. सो दिस इज द रिअल लाईफ एक्झाम्पल. समजतं? त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढचा जो क्वेश्चन येणार आहे, पुढचा क्वेश्चन कोणता येणार आहे? सो व्हॉट इज दी प्रॉपर्टी ऑफ, और व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ, काय म्हणायचं? व्हॉट आर दी प्रॉपर्टी ऑफ डिक्शनरी. डिक्शनरीच्या काय प्रॉपर्टीज आहेत? ठीक आहे. ज्या वेळेस मला डिक्शनरी जर यूज करायची झाली तर डिक्शनरीच्या काय प्रॉपर्टीज आहेत? तर बघा डिक्शनरीच्या प्रॉपर्टीज काय. डिक्शनरीची पहिली जी प्रॉपर्टी येते दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्डर्ड. ठीक आहे. पहिली प्रॉपर्टी कोणती आहे? ऑर्डर्ड. आता ऑर्डर्ड म्हणजे काय? लिस्टमध्ये आपण जसे एलिमेंट टाकतो, टपलमध्ये जसे एलिमेंट आपण टाकले त्याच ऑर्डरप्रमाणे एलिमेंट काय झाले? प्रिंट झाले. म्हणून ऑर्डर म्हणजे काय की डिक्शनरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही एलिमेंट टाकता त्यावेळेस ते कसे असतात? ऑर्डर्ड. म्हणजे याच्यामध्ये काय लिहिलं? इन द डिक्शनरी all the elements are in the dictionary, all the elements are in ordered set. कुठल्या याच्यामध्ये असतात हे? ऑर्डर्ड सेटमध्ये असतात. म्हणजे ज्या ऑर्डरप्रमाणे तुम्ही एलिमेंट टाकले त्याच ऑर्डरप्रमाणे तुम्हाला काय दिसतील? त्याचे एलिमेंट दिसतील. म्हणजे हा काय मेंटेन करतो? ऑर्डर मेंटेन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, याची दुसरी प्रॉपर्टी आहे दॅट इज कॉल्ड ॲज द म्युटेबल. ठीक आहे. दुसरा प्रॉपर्टी काय याची? म्युटेबल. म्युटेबल म्हणजेच डिक्शनरी इज अ म्युटेबल. डिक्शनरी कशी असते? म्युटेबल. मीन्स you can change the value, but you cannot change key. समजलं का काय म्हटलं मी? समजतंय? तुम्ही काय चेंज करू शकता? व्हॅल्यू. तुम्ही काय चेंज करू शकत नाही? की. ठीक आहे. तुम्ही त्याची व्हॅल्यू चेंज करू शकता. म्हणजे डिक्शनरी कसं आहे? म्युटेबल. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट याच्यामध्ये येतो डिक्शनरीमध्ये. तिसरा जो पॉईंट येतो दॅट इज कॉल्ड इंडेक्सिंग. कुठला पॉईंट आहे? इंडेक्सिंग. डिक्शनरी does not support for indexing. काय म्हटलं? डिक्शनरी does not support for indexing. ठीक आहे. मग याच्या पुढे मी काय लिहिलं? याच्या पुढे मी पॉईंट लिहिला does not support for indexing, but you can access the elementer by using key. क्लिअर? कळालं का प्रॉपर्टीज? काय काय प्रॉपर्टीज? ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट डुप्लिकेट की एक नावाची प्रॉपर्टी. ओके. प्रॉपर्टी डुप्लिकेट की.
डिक्शनरी डझंट अलाउड काय नसलीच पाहिजे ना. प्रॉपर्टी लिहितोय म्हणजे थोडक्यात डिक्शनरी बद्दल आपण पॉईंट लिहितोय. ठीक आहे. डिक्शनरी काय प्रॉपर्टी काय डिक्शनरीची. ठीक आहे. डिक्शनरीची प्रॉपर्टी काय म्हटलं मी डुप्लिकेट की. डुप्लिकेट की मध्ये काय म्हटलं डिक्शनरी डझंट अलाउड और डिक्शनरी डज नॉट अलाउड. डिक्शनरी डज नॉट अलाउड फॉर डुप्लिकेट की. डुप्लिकेट की की हे डुप्लिकेट नसली पाहिजे. की हमेशा कशी असली पाहिजे युनिकच असली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा डिक्शनरीमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू. डिक्शनरीमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू. डिक्शनरी अलाउज द डुप्लिकेट व्हॅल्यू. बरोबर आहे. डिक्शनरी अलाउज द डुप्लिकेट व्हॅल्यू बट इट डझंट अलाउ फॉर द डुप्लिकेट की. ठीक आहे. त्याच्यानंतर सहावा पॉईंट काय म्हटलं मिक्स्ड डेटा टाईप. मिक्स्ड डेटा टाईप. आता मिक्स्ड डेटा टाईपचा मिनिंग काय. Yes, you can also write the integer value, you can also write the string value, you can write a list, you can write a tuple. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू कोणत्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करू शकता तुम्ही. इंटिजर व्हॅल्यू, स्ट्रिंग व्हॅल्यू, लिस्ट व्हॅल्यू, टपल व्हॅल्यू, बुलियन व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही व्हॅल्यूच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करू शकता मिक्स्ड डेटा टाईप यूज करू शकता. म्हणजे डिक्शनरी allows you to add integer value, string value. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कोणती व्हॅल्यू इंटिजर व्हॅल्यू, स्ट्रिंग व्हॅल्यू, लिस्ट व्हॅल्यू, त्याच्यानंतर टपल व्हॅल्यू. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बुलियन व्हॅल्यू. समजतंय. इंटिजर व्हॅल्यू, स्ट्रिंग व्हॅल्यू, लिस्ट व्हॅल्यू, टपल व्हॅल्यू, बुलियन टाईप व्हॅल्यू मीन्स इट अलाउ द मिक्स्ड डेटा टाईप ऑल्सो. कळतंय. क्लिअर आहे सगळ्यांना काय बोलतोय. यस ऑनलाईन आहेत का. हो सर. ठीक आहे. कळतंय का जयेश काय चाललंय. हो सर थोडं थोडं कळतंय. मग आज कुठे गेले तुम्ही. मी किंवा तयार होतो पण तुम्ही लेक्चरला पॉईंट डिस्कस करायचा आहे. पुढचा जो पॉईंट डिस्कस करायचा आहे दॅट इज नेक्स्ट क्वेश्चन के हाऊ वी कॅन क्रिएट डिक्शनरी इन अ पायथॉनमध्ये डिक्शनरी कशी क्रिएट करायची तर याबद्दल डिस्कशन. ठीक आहे. डिक्शनरी आपण कशी तयार करतो. आपण दोन पद्धतीने डिक्शनरी तयार करतो. एक नॉर्मल वे आणि दुसरा बाय युजिंग द कन्स्ट्रक्टर मेथड कॉल्ड डिक्ट मेथड. कन्स्ट्रक्टर मेथड याच्या आधी आपण काय बघितलं टपल क्रिएट करण्यासाठी कोणती मेथड वापरली टपल. लिस्ट क्रिएट करण्यासाठी कोणती मेथड वापरली लिस्ट मेथड. ठीक आहे. आणि तसंच मला जर डिक्शनरी तयार करायची झाली तर कोणती मेथड वापरणार मी डिक्ट मेथड दॅट इज कॉल्ड डिक्शनरी मेथड. ठीक आहे. ह्याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्टर मेथड. ठीक आहे. मग डिक्शनरी आपण कशी तयार करतो. डिक्शनरी आपण कशी तयार करायची. डिक्शनरी तयार करण्यासाठी दोन पद्धती आहेत. दोन वेजने आपण काय करतो डिक्शनरी क्रिएट करतो. बाय युजिंग किती वेज बाय युजिंग 2 ways we can create the dictionary. By using 2 ways we can create the dictionary. पहिला वे याच्यामधला आहे दॅट इज कॉल्ड एज द बाय युजिंग द नॉर्मल वे.
आणि नॉर्मल वेमध्ये आपण काय करतो, नॉर्मल वे. ओके, तर नॉर्मल वेमध्ये आपण काय करतो, ती डिक्शनरी आपण कशी तयार करतो, डिक्शनरी आपण तयार करतो बाय युजिंग कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. सो इन दिस वे we can create the dictionary. In this way we can create the dictionary by using curly brackets. ठीक है, by using curly brackets म्हणजे थोडक्यात हे असे ब्रॅकेट्स. ठीक आहे. याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर एक्झाम्पलमध्ये कसं डिक्शनरी तयार करायची, तर व्हेरिएबलचं नाव घेतलं मी, व्हेरिएबलचं नाव घेतलं डी इक्वल टू हा काय झाला डिक्शनरी. ठीक आहे. आणि ह्या डिक्शनरीमध्ये काय असतं, तर ह्या डिक्शनरीमध्ये ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये काय असतात, एलिमेंट असतात. पण एलिमेंट कशी असतात, की व्हॅल्यू पेअरमध्ये एलिमेंट असतात. ठीक आहे. जसं की एक की मी डिफाईन केली, कीचं नाव काय आहे ए. ठीक आहे. एला काय असणार व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड 10, कॉमा दिला. त्याच्यानंतर अजून एक की डिफाईन केली कोणती, बी, आणि त्या बीची किती व्हॅल्यू असणार आहे 20. म्हणजे कसं डिफाईन केलं आपण, की व्हॅल्यू पेअर फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, अशा पद्धतीने आपण काय डिक्लेअर करतो, डिक्शनरी डिक्लेअर करतो आपण. समजतंय. डिक्शनरीमध्ये काय असते म्हटलं मी, की आणि व्हॅल्यू पेअर असतात. त्याच्यानंतर जर पुढे गेलं, त्याच्यानंतर दुसरी जी पद्धत आहे, दुसरी पद्धत कोणती, युजिंग डिक्ट फंक्शन, और ह्यालाच तुम्ही काय म्हणता, कन्स्ट्रक्टर मेथड. युजिंग कोणतं फंक्शन, डिक्ट फंक्शन, आणि त्यालाच तुम्ही काय म्हणता, इट इज कॉल्ड एज द कन्स्ट्रक्टर फंक्शन. याच्यामध्ये काय करतो आपण, तर याच्यामध्ये आपण वापर करतो टपलचा. कुणाचा वापर करतो, टपल. सो इन दिस वे वी कॅन यूज अ टपल. काय यूज करतो आपण, वी कॅन यूज अ टपल थोडक्यात. ठीक आहे. आणि त्या टपलला आपण कन्वर्ट करतो कशामध्ये, डिक्शनरीमध्ये कन्वर्ट करतो. कळतंय. अँड वी कन्वर्ट this into, and we can convert this into कशामध्ये कन्वर्ट करतो आपण, डिक्शनरीमध्ये कन्वर्ट करतो. मग एक्झाम्पलमध्ये कसं लिहिणार आहे ना, एक्झाम्पलमध्ये. सो नेक्स्ट परत एक डी तयार केला. ठीक आहे. आणि हे काय झालं डिक्शनरी, आणि हे काय करतो, तर याच्यामध्ये बघा, आणि याच्यामध्ये काय पास केलं आपण, की काय पास केली मी, नेम इज इक्वल टू डबल कोटेशनमध्ये किंवा सिंगल कोटेशनमध्ये नेम पास केलं, काय दॅट इज कॉल्ड अजय, कॉमा. नेक्स्ट काय पास केलं, एज, आणि एजमध्ये एज टाकलं 20. समजतंय. आणि ज्या की तुम्ही डिफाईन केलेल्या आहेत त्या कीला तुम्हाला डबल कोटेशन यूज करायचं नाही आहे, सिंगल कोटेशन यूज करायचं नाही आहे. व्हॅल्यूसाठी आपण काय केलेलं आहे, जर व्हॅल्यू स्ट्रिंग असेल तर त्याला डबल कोटेशन किंवा सिंगल कोटेशन घेतलेलं आहे. आणि जर व्हॅल्यू इंटिजर असेल, जसं की आता एज 20 आहे ना, मग त्याला डबल कोटेशन नाही, सिंगल कोटेशन नाही, ती इंटिजर व्हॅल्यू आहे. फक्त डबल कोटेशन किंवा सिंगल कोटेशन कुठे यूज करायचं, स्ट्रिंगसाठी. ठीक आहे. आणि या डिक्शनरी नावाच्या फंक्शनमध्ये जर तुम्ही चेक केला तर हे जे की आहे, तर या कीला सुद्धा आपण काही डिक्लेअर केले का, डबल कोट, सिंगल कोट, काहीच नाही. फक्त डबल कोटेशन कुठे यूज करायचं, स्ट्रिंगसाठी. म्हणजे व्हॅल्यू जर स्ट्रिंग असेल तरच काय करायचं, डबल कोटेशनचा यूज करायचा, अदरवाईज करायचं का, अदरवाईज करायचं नाही. समजतंय काय बोलतोय. ठीक आहे. क्लिअर आहे. तर हा झाला एक पॉईंट, म्हणजे डिक्शनरी आपण कशी तयार करतो, डिक्शनरी आपण जी तयार करतो ती कशी तयार केली, वी कॅन क्रिएट अ डिक्शनरी इन किती वेज, 2 वेजने आपण काय करतो, डिक्शनरी तयार करतो. पहिला जो वे आहे दॅट इज कॉल्ड एज द नॉर्मल वे, आणि त्याच्यानंतर दुसरा जो वे आहे डिक्शनरी क्रिएट करायचा दॅट इज बाय युजिंग द विच फंक्शन, डिक्शनरी फंक्शन.
ठीक आहे. तर या बेसने आपण काय करतो, डिक्शनरीचा वापर करतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो पुढचा पॉईंट तयार होतो, पुढचा जो क्वेश्चन तयार होतो, दॅट इज हाऊ वी कॅन ॲक्सेस दी डिक्शनरी व्हॅल्यूज. हाऊ वी कॅन ॲक्सेस दी डिक्शनरी व्हॅल्यूज. आता डिक्शनरीच्या व्हॅल्यू ॲक्सेस कशा करायच्या, जसं की आपण बघितलं लिस्टमधल्या व्हॅल्यू कशा ॲक्सेस करतो, टपलमधल्या व्हॅल्यू आपण कशा ॲक्सेस करतो, कशा ॲक्सेस केल्या आपण लिस्टमधल्या व्हॅल्यू, इंडेक्सिंगचा यूज केला, स्लायसिंगचा यूज केला, नेगेटिव्ह इंडेक्सिंगचा यूज केला, फॉर लूपचा यूज केला, प्रिंट मेथडचा यूज केला. ठीक आहे. टपलमध्ये पण तसंच केलं, स्ट्रिंगमध्ये पण तसंच केलं आपण. ठीक आहे. मग आता तुम्ही काय शिकताय, आता तुम्ही डिक्शनरी शिकताय आणि डिक्शनरीमध्ये वरती प्रॉपर्टी बघताना बघितलं की इंडेक्सिंग सपोर्टेड आहे का, नाही आहे. ठीक आहे. मग आता व्हॅल्यू कशा ॲक्सेस करायच्या, तर व्हॅल्यू आपण ॲक्सेस करतो कशाने, कीनी आणि फॉर लूपनी पण. ठीक आहे. व्हॅल्यू आपण कशाने ॲक्सेस करतो, दोन पद्धतीने आपण व्हॅल्यू ॲक्सेस करतो. पहिली पद्धत आहे दॅट इज कॉल्ड, पहिली पद्धत की, दुसरी पद्धत फॉर लूप. ठीक आहे. प्रिंटने पण करू शकता आणि प्रिंटने पण काय करेल, तो प्रिंट काय करेल, ॲज इट इज तुम्हाला प्रिंट करून देईल. ठीक आहे. तर एक आपण काय करूया, एक आपण डिस्कस करूया की कसं तुम्ही ॲक्सेस करणार व्हॅल्यू. ठीक आहे. याच्यामध्ये जो पहिली पद्धत आहे व्हॅल्यू ॲक्सेस करायची बाय युझिंग की. ओके. काय म्हटलं मी, बाय युझिंग की अँड गेट फंक्शन. ठीक आहे. काय म्हटलं, बाय युझिंग की अँड गेट फंक्शन. एक्झाम्पल बघा. पहिलं तर ऑलरेडी एक फाईल तयार केलेली आहे, कोणती नावाची, dict1 नावाची. समजलं. तर मी एक डिक्शनरी तयार करूया. डिक्शनरी तयार करण्यासाठी मी व्हेरिएबलचं नाव घेतलं, दॅट इज कॉल्ड dt. ठीक आहे. डिक्शनरी कशी तयार करतो आपण, कर्ली ब्रॅकेटमध्ये, आणि सुरुवातीला एक की घेतली, कीचं नाव घेतलं काय, नेम, आणि नेममध्ये मी नेम पास केलं, दॅट इज कॉल्ड पायथॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट की घेतली. आता बघा की कशामध्ये आहे, की ह्या दोन टाईपमध्ये असतात. काय म्हटलं मी, की कशी असतात, दोन टाईपमध्ये, एक तर स्ट्रिंग असते नाहीतर नंबर. बरोबर आहे. आता इथं की घेताना मी कशा घेतलेल्या आहेत, एक मिनिंगफुल वर्ड घेतलेले आहेत. बरोबर आहे. काय घेतलेलं आहे मी, एक मिनिंगफुल काय घेतलेलं आहे, एक मिनिंगफुल वर्ड घेतलेलं आहे. समजतंय ना ऑनलाईन. एज मी म्हटलं, आता एज मी म्हटलं पायथॉनचं एज किती असेल, नियर अबाउट 34 years. ओके. 1991 मार्केटमध्ये आली ना, नियर अबाउट 34 years पकडा. मग काय करायचं आहे मला, ठीक आहे, मला काय करायचं आहे, तर मला व्हॅल्यू ॲक्सेस करायची आहे. व्हॅल्यू ॲक्सेस करताना मी म्हटलं प्रिंट. ठीक आहे. आणि प्रिंटमध्ये मी काय पास केलं, प्रिंटमध्ये मी पास केलं की काय पास केली, की पास काय केली, नेम. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जर मला एज ॲक्सेस करायचं झालं तर मी काय पास केलं, एजमध्ये एज. ठीक आहे. आणि ह्याला रन कसं करायचं, आता ह्या पायचाम ॲप्लिकेशन रन कसं करायचं, तर हे पायचाम ॲप्लिकेशन जर रन करायचं झालं तर तुम्हाला इथे एक वरती काय दिसतोय, ठीक आहे, प्लेचं बटन दिसतोय. ठीक आहे. किंवा डायरेक्टली ह्या एम्प्टी एरियावरती राईट क्लिक करा. डायरेक्टली ह्या एम्प्टी एरियावरती काय केलं, राईट क्लिक, आणि राईट क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक नाव दिसतं, रन फाईलचं नाव. ठीक आहे. रन फाईलचं नाव, याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला आउटपुट इथंच भेटेल समोरच. काय भेटलं मला, पायथॉन आणि 34. समजलं. म्हणजे बाय युझिंग कोणती मेथड, बाय युझिंग की. आणि जर समजा की जर डुप्लिकेट झाली, म्हणजे काय म्हटलं मी, परत इथं आला आणि परत एक डिफाईन केलं मी, एज डिफाईन केलं.
बरोबर आहे. आणि त्या एजची व्हॅल्यू मी डिफाईन केली इथं 35. म्हणजे आता काय इथं डुप्लिकेट झालेलं आहे, एज म्हणजे की काय झालेली आहे, डुप्लिकेट. आणि वरती आपण प्रॉपर्टीमध्ये डिस्कस करताना म्हटलं होतं की कीज नॉट डुप्लिकेट, की डिक्शनरीमध्ये डुप्लिकेट अलाउ करत नाही. समजतंय. मग काय होतं अशा केसमध्ये, अशा केसमध्ये जर मी हा प्रोजेक्ट रन केला तर एरर येणार नाही. जी लेटेस्ट व्हॅल्यू आहे कीची, ती लेटेस्ट व्हॅल्यू काय घेतली जाते, प्रिंट होते. ठीक आहे. काय झालं, इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात, जर की डुप्लिकेट झाली, की जर डुप्लिकेट झाली तर काय होईल, काय होईल, की डुप्लिकेट झाली तर काय होईल, जी लेटेस्ट व्हॅल्यू आहे कीची ती प्रिंट केली जाते, एरर येत नाही. क्लिअर आहे का, कळते का ऑनलाईन सगळ्यांना, एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ह्याला काढून टाका. म्हणजे आपण काय बघितलं, आपण आत्ता बघितलं की आपण काय बघितलं आत्ता, आपण आत्ता बघितलं की एक तर तुम्ही त्या व्हॅल्यू कशी ॲक्सेस करू शकता, एक तर तुम्ही त्या व्हॅल्यू कीने ॲक्सेस करू शकता, बरोबर आहे. आणि दुसरी पद्धत काय सांगितली मी, दुसरी पद्धत मी सांगितली की ह्याला कमेंट करतोय एजला. आता एज मी दुसऱ्या पद्धतीनं पण ॲक्सेस करू शकतो. कसं, बाय युजिंग गेट फंक्शन. ठीक आहे, बाय युजिंग कुठलं फंक्शन, गेट फंक्शन. मग आता गेट फंक्शन वापरायचं कसं, डिक्शनरीचं नाव काय आहे, DT. त्याच्यातली कोणती मेथड, कोणती मेथड, गेट मेथड. काय गेट करायचं आहे, कोणत्या गेटची म्हणजे कोणत्या कीची व्हॅल्यू गेट करायची आहे, एजची गेट करायची आहे. ठीक आहे. समजलं. आता दोघांमध्ये काय डिफरन्स आहे आणि दोघांपैकी कोणती व्हॅल्यू म्हणजे कोणत्या पद्धतीने ॲक्सेस करणं तुम्हाला प्रोफेशनली चांगलं आहे, म्हणजे ठीक आहे. आता फरक काय येतो बघा दोघांमध्ये. मी ह्याला सेव्ह केलं आणि राईट क्लिक करून काय केलं, राईट क्लिक करून मी रन करते परत ती फाईल, आणि परत मला काय भेटलं पाहिजे, परत मला ह्या दोन गोष्टी भेटल्या पाहिजे. क्लिअर आहे. ठीक आहे. मी आता थोडा वेळ ह्याला कमेंट करतोय आणि परत मी कुणाला ऑन केलं, परत मी ऑन केलं ह्या प्रिंटला. ठीक आहे. जर मी की अशी डिफाईन केली, एज 1 आहे का, चेक करा, एज 1 आहे का. जर की सापडली नाही अशा पद्धतीमध्ये तर काय होतं बघा, रन करा एकदा. काय आला, की एरर. कोणत्या टाईपचा एरर आला, की एरर, एज 1 नाही, बरोबर आहे. अशा टाईपचे जर एरर आले, अशा टाईपचे, तर काय होतं, समजा मी याच्यामध्ये अजून एक पुढे एक व्हॅल्यू, अजून एक की घेतली आणि त्या कीचं मी बघा एक की घेतली, कोणती, सिटी नावाची. कोणती की घेतली, सिटी. आणि सिटीमध्ये मी टाकतोय डबल कोटनमध्ये पुणे. समजलं. कंट्रोल एस करा आणि परत एकदा रन करा. आणि मला इथं काय करायचं राहिलं, परत कॉपी, आणि कॉपी नंतर मला जे पुढची स्टेटमेंट राईट करायची आहे, दॅट इज कोणती, सिटी. सिटी. ठीक आहे. एकदा रन करा. काय झालं सांगा. पण सिटी तर प्रिंट व्हायला पाहिजे, लाईन बाय लाईन एक्झिक्युशन आहे ना. मग ज्या लाईनला एरर आला त्या लाईन पासून पुढच्या लाईन काय होता, ब्रेक. आता पुढची लाईन तर बरोबर आहे ना माझी, पण समजा आता ह्या याच्या ठिकाणी, बरोबर आहे, या एचच्या ठिकाणी, या एचच्या ठिकाणी जर मी हे वालं जर टाकलं,
आणि इथं काय म्हटलं मी एच वाय. कळतंय काय होतंय? मला माहित नाही काय होतंय. मलाही माहित नाही काय होतंय. काय झालं? समजलं का? सगळ्यात सेफर जी मेथड आहे ती आहे गेट. कारण गेट मेथड ज्यावेळेस तुम्ही वापरता, जर की सापडली नाही तर एरर येणार नाही. एरर येणार नाही तर तुमच्या पुढच्या पण लाईन जर एक्झिक्यूट होतील. बरोबर आहे की नाही? म्हणजे विनाकारण पुढची लाईन काय झाली? कळालं? समजते ना? सगळ्यात सेफर मेथड कोणती? गेट मेथड. समजते का ऑनलाईन काय म्हणतोय मी? आता सिटी बरोबर आहे ना, म्हणजे सिटी आली पाहिजे ना. ज्या लाईनला एरर आला त्या लाईनपासून पुढच्या सगळ्या लाईन डिस्टर्ब होऊन जातात. पुढच्या सगळ्या लाईन काय होऊन जातात तुमच्या? डिस्टर्ब. बरोबर असेल तर ती लाईन काय झाली? डिस्टर्बच झाली ना. बरोबर आहे की नाही? म्हणून सगळ्यात सेफर मेथड कोणती? सगळ्यात सेफर मेथड जी असते दॅट इज कॉल्ड एज द गेट मेथड. ठीक आहे? म्हणून तुम्ही दोन पद्धतीनं, कळालं का डिफरन्स? जर तुम्ही डायरेक्टली कीने जर ॲक्सेस करायला गेलं तर काय होतं? जर ती की सापडली नाही तर काय दिला पायथॉननी? एरर दिला. आणि पुढच्या स्टेटमेंट काय करतो तो? स्टॉप करतो. त्याच्यामुळे काय झालं? तुमचं एक्झिक्युशनमध्ये डिस्टर्बन्स आलं. समजतंय ना? एक्झिक्युशनमध्ये काय झालं तुमचं? डिस्टर्बन्स आलं. ठीक आहे? मग काय करा? पुढच्या लाईन जरी माझ्या बरोबर असेल, जिथं एरर आला तिथं जर एखादी की सापडली नाही तर आउटपुट काय येतो? नन. डायरेक्टली काय प्रिंट केला त्यांनी? नन. नाही आहे. पुढची लाईन एक्झिक्यूट कर. ठीक आहे? तर हा डिफरन्स येतो कशामध्ये? गेट मेथड आणि की व्हॅल्यूमध्ये. जर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेन आय ॲक्सेसिंग द की अँड वेन आय ॲक्सेसिंग द गेट फंक्शन. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन की अँड गेट फंक्शन. ठीक आहे? क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना? समजते का दिग्विजय? यस सर. ठीक आहे? स्नेहा, अथर्व, जयेश. हो सर. सो मग इथे येऊन काय करा? इथे येऊन मग याच्याबद्दल लिहून टाका. काय लिहून टाकणार? आपण जे आता डिस्कशन केलं ते सगळं कसं लिहून टाकायचं? इंग्लिशमध्ये. ठीक आहे? सो इंग्लिशमध्ये कसं डिस्कशन करणार? मग आता लिहिणार कसं? when we use the key, okay, to access, when we use the key to access the elementer, ठीक है, when to access the elementer and थोडासा हँग होतोय. and if the key is not found, then it will return काय रिटर्न करेल? एरर रिटर्न करेल. 2 मिनिट. then it will return error message. Okay, or it will throw one exception. असं पण तुम्ही काय करू शकता? असं पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे? त्याच्यानंतर मग काय झालं? इट विल रिटर्न अ एरर मेसेज. ओके, and next statement not executed. Okay, because of exception.
समजलं, कळलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्येच कंटिन्यू केला. टू सॉल्व दी अबाव प्रॉब्लेम to solve the above problem we use get function. Okay, we use a get function. We use a get function. In a get function, if the key is not found, please check my कुणाचं on आहे. In a get method, if the key is not found, काय होतं? If the key is not found, काय होतं? Then it will does not display any exception. It will does not display any exception. Okay, as well as it execute the next statement also. ठीक है, the next statement also. समझते हैं? It will execute the next statement also. So the better way to access the elementer by using get function. Okay, by using get function. क्लियर आहे? समजलं तर हे. सो बाय युझिंग गेट. तर हे लक्षात ठेवा. आता हे जे मी राईट केलं हे माझे स्वतःचे वर्ड आहे, म्हणजे असं आपलं पुस्तकी भाषा नाही आहे. ठीक आहे, क्लिअर आहे आता हे. त्याच्यानंतर दुसरं काय, बाय युझिंग द की अँड गेट झाला. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, फॉर लूपचा वापर करू शकतो. ठीक आहे. मग आता फॉर लूपनी एलिमेंट कसे प्रिंट करायचे, मी म्हटलं दुसरी पद्धत काय, दुसरी पद्धत आहे याच्यामध्ये बाय युझिंग फॉर लूप. दुसरी पद्धत काय, फॉर लूप. जर मला फॉर लूपनी जर हे एलिमेंट ॲक्सेस करायचे झाले, काय म्हटलं मी, जर मला कशाने एलिमेंट ॲक्सेस करायचे झाले, फॉर लूपनी, तर मला एक इनबिल्ट फंक्शन यूज करावं लागतं. त्या फंक्शनचं नाव आहे आयटम्स. ठीक आहे, काय नाव आहे, आयटम्स. ओके. इफ आय वॉन्ट टू प्रिंट element from dictionary by using for loop, then I can use one inbuilt function. called as कोणतं फंक्शन म्हटलं मी, ॲटम फंक्शन. ओके, कोणतं फंक्शन, हे ॲटम फंक्शन.
जसं गेट फंक्शन आहे तसं कोणतं फंक्शन हे ॲटॉम फंक्शन. याच्याबद्दल काय याचं वर्क असं आहे की हा दोन्ही पण रिटर्न करून देतो तुम्हाला, की आणि व्हॅल्यू. काय रिटर्न करून देतो? की पण रिटर्न करून देतो आणि त्याची व्हॅल्यू पण रिटर्न करून देतो. कसं वापरायचं मग आता ह्याला? आता ह्याला वापरायचं कसं? तर ठीक आहे, ह्याला काय करून टाकलं, ह्याला कमेंट. ठीक आहे, ह्याला काय करून टाकलं, कमेंट. नंतर काय म्हटलं मी, फॉर लूप, बरोबर आहे. की कॉमा व्हॅल्यू, काय म्हटलं मी, फॉर की कॉमा व्हॅल्यू इन डिक्शनरीचं नाव काय, dt डॉट आयटम्स. ठीक आहे, फॉर की कॉमा व्हॅल्यू इन dt डॉट आयटम्स. dt म्हणजे डिक्शनरी, त्या डिक्शनरीमधून काय घे, के फॉर की, व्ही फॉर व्हॅल्यू. ओके, आणि त्याच्यानंतर इथे येऊन मी म्हटलं दॅट इज कॉल्ड प्रिंट स्टेटमेंट. ठीक आहे, आणि त्या प्रिंट स्टेटमेंटमध्ये मला काय प्रिंट करायचं आहे, मला प्रिंट करायची आहे की व्हॅल्यू. ठीक आहे, मग आता की व्हॅल्यू कशी प्रिंट केली, के, बरोबर आहे, के डबल कोटेशनमध्ये ह्याला कॉन्कॅटिनेशन करा, प्लस वापरलं, प्लस क्लोज केलं, आणि त्याच्यानंतर या प्लसमध्ये डबल कोटेशनमध्ये मी असं थोडंसं डेकोरेट केलं, आणि इकडं काय बाइंड करायचं आहे मला, इकडं मला बाइंड करायचं आहे व्हॅल्यू बी. ठीक आहे, कंट्रोल एस. कळालं, दो प्लस किंवा यूज किया मैंने, कारण दोघांच्या मध्ये काय आहे, हे स्ट्रिंग, म्हणजे ह्याला पण बाइंड झाली पाहिजे आणि ह्याला पण बाइंड झाली पाहिजे. ठीक आहे, याला राईट क्लिक करा, काय म्हटलंय तर रन डिक्शनरी. काय झालं, नेम पायथन आलं ना, कॅन कॉन्कॅट str नॉट इंटीजर. ह्याला काय करावं लागेल, स्ट्रिंग क्या है, की स्ट्रिंग है और उसमें भी एज इंटीजर है. तर मी ह्या व्हॅल्यूला जर कन्वर्ट केलं, कशा, मी या व्हॅल्यूला काय करतोय, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं ट्राय करतोय, str. सर कन्वर्ट करण्यापेक्षा एफ स्ट्रिंग वापरा ना, होऊन जाईल. एफ स्ट्रिंग वापरा, एफ स्ट्रिंग किंवा फॉर्मॅट फंक्शन पण होईल ना. एक मिनिट बघूया, दोन्ही वे बघूया. सो नेम काय आलं, पायथॉन एज 34, आणि हे म्हणजे की आणि व्हॅल्यू पेअर, बरोबर आहे. आणि जसं की आता तुम्ही काय म्हटले मला, तुम्ही म्हटले की हे नका वापरू, हे असं आहे. ओके, आणि मी जर फॉर्मॅट फंक्शन जर वापरलं इथं एफ, बरोबर आहे, आणि परत एकदा काय करायला, रन करा. असं नसतं ते, सुरुवातीला असतं ना. मग सुरुवातीला जर मी हे दिलं तर कसं येईल, ते हे करा तुम्ही, के आणि व्ही काढून तो फॉर्मॅट फंक्शनचा आत टाका. अच्छा तसं होय, हां तेव्हा होईल ते. हे डबल कोटेशन, एफ पहिला एफ द्या, हां तेच पहिल्यांदा इथे एफ येणार, त्याच्यानंतर डबल कोटेशन मध्ये मग काय म्हणणार मी, तर कर्ली ब्रेसेसमध्ये
ठीक आहे. आणि या कर्ली ब्रेसेसमध्ये मी काय टाकली की 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 नाही फक्त के. थोडंसं हँग होतोय हा. काय सर आपल्याला यूज करायचं गुगल कोलॅबच परवडतं. PhD मध्ये त्याचा लॅपटॉप रिव्ह्यूज दिली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय टाकली ही व्हॅल्यू. ठीक आहे. समजले हे. फॉर लूपने पण काय करतो आपण, फॉर लूपने पण एलिमेंट कळालं का हे. ॲक्सेसिंग द एलिमेंट, एलिमेंट कसे ॲक्सेस केले. ठीक आहे. एलिमेंट आपण कसे ॲक्सेस करतो ते बघितलं की एलिमेंट आपण दोन पद्धतीने ॲक्सेस केले बरोबर. पहिली पद्धत कोणती, गेट मेथड किंवा की नावानी. त्याच्यानंतर दोघांमध्ये डिफरन्स बघितला. त्याच्यानंतर आपण बघितलं की दुसरी पद्धत कोणती, फॉर लूपनी. तर फॉर लूपनी काय केलं, फॉर लूपनी आपण हे एलिमेंट ॲक्सेस केले. ठीक आहे. कळालं का आजचं लेक्चर. आजपर्यंत कळालं, सगळं क्लिअर आहे. ॲक्सेसिंगपर्यंत कळालं. त्याच्यानंतर उद्या तुम्हाला आपल्याला डिस्कस करायचं आहे काय, उद्या लेक्चर असेल. उद्या आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की नाही, डिक्शनरी ही म्युटेबल आहे प्रूव्ह करा. ठीक आहे. काय प्रूव्ह करायचं आहे, डिक्शनरी ही काय आहे, म्युटेबल आहे, तर हे प्रूव्ह करायचं आहे. समजतंय. आणि मग त्याच्यासाठी मग ऑपरेशन काय म्हणणार, ॲडिंग नवीन व्हॅल्यू, अपडेटिंग एक्झिस्टिंग व्हॅल्यू, डिलीटिंग द डिक्शनरी. तर असे तिन्ही काय करायचे, असे तिन्ही आपल्याला हे डिस्कस करायचं आहे. म्युटेबल आहे की नाही हे डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे की व्हॉट आर द मेथड्स ऑफ डिक्शनरी क्लास, और डिक्शनरीच्या कोणत्या मेथड्स आहेत हे पॉईंट डिस्कस करायचं. ठीक आहे.